4 सभासद सोकाजी त्रिलोकेकर, कोचरेकर मास्तर, काशीनाथ नाडकर्णी आणि बाबूकाका खरे हे पुण्याच्या सहलीला निघाले. काशीनाथ नाडकर्ण्यांच्या मुलानं व्हिक्टोरिया आणली. व्हिक्टोरिया त्यात प्रथम कशा रीतीने सामान चढवता येईल याचा सार्वजनिक विचार झाला. आधी ट्रंक आणि बेटारे चढवा. त्याच्या आधी तुम्ही बसून घ्या. कोचरेकर मास्तर तुम्ही चढा आधी. असं करा त्रिलोकेकर तुम्ही चढा टिफिन कॅरियर घेऊन. त्यापेक्षा बाबू काकांना बसू द्या ना. बाबू काका गळ्यातली पिशवी काढा. नाडकर्णी हॅटचा पट्टा घट्ट करा. कोचरेकर मास्तर पाण्याची पिशवी गळते तुमची. अशा काही प्रामाणिक सूचनांचा तडाखा चालू असताना चाळीच्या गॅलरीतून अगो बाई खाकी अर्ध्या तुमानीतले कोचरेकर मास्तर आहे का ते? मला वाटलं समोरच्या चाळीतला गुरखाच आहे. त्रिलोकीकरण मग कशी पुढे पुढे करते. असले उद्गार काढण्याचं कार्य भगिनी स्वीकारलं होतं आणि एकूण काहीतरी नकलांचा कार्यक्रम चाललाय अशा आनंदानं मुलं खिदळत होती. त्याची हाफ पॅन्ट व माझ्या शालकी बघा, टोपी केवढी मोठी घातली बघा. शेवटी एकदा तर सामान आणि त्यामागून भ्रमण मंडळाचे ही प्रवासी मंडळी व्हिक्टोरियामध्ये चढली. कोचरेकर मास्तरांना व्हिक्टोरियावाल्यानं वर आपल्या शेजारी घेतलं. वर चढताना त्यांची अर्धी विजार व्हिक्टोरियाच्या दिव्यात अडकून 1-2 मिनिटं खोटी झाली. पण या सर्व गडबडीत उत्साह होता. व्हिक्टोरियावाल्यानं चाबूक हाणला तो प्रथम त्रिलोकेकरांना शेकहँड करायला आलेल्या त्यांच्या ब्रदर इन लॉच्या कान्सुलाशी सलगी करून नंतर घोड्याच्या पाठीवर बसला. सपाट एक जोरदार घसका बसला आणि सर्व मंडळी व्हिक्टोरियामध्ये सामानासकट चपखल बसली. कोचरेकर मास्तरांनी डायरी काढून निघण्याची वेळ 3:02 सध्या टिपलं. व्हिक्टोरिया 4 अंगाने डगडगत होती त्यामुळे एवढी 4 अक्षर टिपण्यात त्याची एक पेन्सिल खर्ची पडली. रस्त्यातला खड्ड्यानं नेमका असा धक्का दिला की हातातली पेन्सिल उडाली. परत घोड्याही रंगात आला होता त्यामुळे गाडी थांबवून पेन्सिल शोधणं शक्य नव्हतं. गाडीच्या वाढत्या वेगाबरोबर प्रवासीपणाचं स्पिरिट कोचरेकर गुरुजींच्या अंगात खेळायला लागलं. ज्ञान संपादन हे प्रवासाचं मुख्य ध्येय हे वाक्य त्यांनी 4थीच्या धड्यात अनेक वेळा शिकवलं होतं. त्यांनी व्हिक्टोरियावाल्याशी आपला सुखसंवाद सुरू केला. केव्हापासून व्हिक्टोरिया चालवता आपण? व्हिक्टोरियावाल्याच्या या अनपेक्षित उत्तरामुळे कोचरेकर मास्तर दचकले. पण दुसऱ्या क्षणी हे उद्गार समोरच्या नाठाळ हातगटेवाल्याला उद्देशून होते. लक्षात आल्याबरोबर त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. रस्त्यातून चालावं कसं ही साधी गोष्ट कळत नाही आपल्या पादचाऱ्यांना. व्हिक्टोरियावाल्याची सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करत कोचरेकर मास्तर म्हणाले, इतक्या उंच जागेवर बसवण्याचा त्यांच्या आयुष्यातला पहिलाच प्रसंग होता. मागल्या बाजूला सामानाच्या ढिगात त्यांच्या सहकारी प्रवासी बंधूंचे केवळ सामानाला टेकू देऊन राहणे एवढेच प्रयत्न चालू होते. कोचरेकर मास्तरांनी पुन्हा एकदा ज्ञानसंपादनाचा प्रयत्न केला. घोड्याचे भाव काय तो हल्ली? ये पकडीवाला. व्हिक्टोरिया चालवायला मनाची अत्यंत एकाग्रता लागते हे वाक्य अखेर कोचरेकर मास्तरांनी आपल्या मनात नोंदवलं. अर्धा एक तास डसमळत 4 प्रवासी आणि त्यांचं सामान बोरीबंद स्टेशनच्या समोरून थबकलं. आणि लाल डगलेवाल्या हमालांनी सोनं लुटल्यासारखं सामान बाहेर काढायला सुरुवात केली. त्यात एकानं पेटाऱ्याबरोबर बाबू काकांनाही बाहेर ओढून काढलं. साले इडियट. त्रिलोकेकर हमालांच्या अंगावर 40 वेळा खेकसले. मधल्या हिंकळ्यात बाबलीबाईंनी करून दिलेला गोडी बटाटीचा रस्सा थोडासा त्यांच्या पॅन्टवर आणि बराचसा बाबू काकांच्या धोत्रावर सांडला होता. तेवढ्या बेका हमालानं टिफिन कॅरियर खसकन ओढला आणि उरलेला रस्सा, उकडलेली अंडी, पुलाव आणि टोमॅटो खाऊन रस्ता तृप्त झाला. सारे इडियट. मुंडी कापलेल्या कोंबडीसारखं त्रिलोकेकरांनी थैमान सुरू केलं. तेवढ्यात प्रवासी मंडळींचे खजिनदार बाबू काका खरे यांना व्हिक्टोरियावाल्याकडे 10 रुपये सुटे नसल्याचं शुभवर्तमान कळलं. अरे मी तुला सांगत होतो चेंज घे म्हणून. साला इडियट. ट्रॅव्हल मध्ये नेहमी चेंज पाहिजे. थांब माझ्या पॉकेट मध्ये बघ. हे बघ 112 आहेत. हे नाडकर्णी तुझ्याकडे किती आहेत? काशीनाथ नाडकर्ण्यांनी पॅन्टच्या पट्ट्याची ओढाताण करून आत कोचलेला सदरा बाहेर काढला. मग सदरा वर करून आतल्या बनियनच्या चोर खिशातून 8 आण्याची 4 नाणी काढून 2 रुपये जमवले. कोचरेकर मास्तरांनी आपली मेसापोटेमिया हॅट उलटी करून आतल्या चामड्याच्या पट्टीत दडवलेल्या 1 रुपयाच्या नोटा काढल्या. घ्या. हे किती पैसे द्यास त्याला? 4 रुपये 12 आणे. बाबू काका दे ना तुझी नोट सिलिसाला. सुट्या पैशांची जमवाजमव चालू असताना प्रवासी मंडळींची मजा पाहायला 10-5 माणसंही जमली होती. शेवटी 4 रुपये 12 आणे व्हिक्टोरियाच्या हातात टिकवले. घ्या.
₹4.08 आणे ठरले होते साहेब. व्हिक्टोरियावाला म्हणाला, आणि आपल्या प्रवासाला हा सत्ययुगातला व्हिक्टोरियावाला कुठून लाभला या आश्चर्याने आणि आनंदानं त्रिलोकेकर वंडर स्ट्रक झाले. बाबू काका थक्क झाले. काशीनाथ नाडकर्ण्यांची तो मालवणचा असला पाहिजे, घाटावरचा नक्कीच नाही. काय समजले ही खात्री झाली. आणि कोचरेकर गुरुजींना गहीवर आला. पाहिलं प्रवासात कसे नवे नवे अनुभव येतात. अहो माणुसकी नाही म्हणतात ना, ही घ्या माणुसकी. 4 आण्यांसाठी खोटं नाही बोलला तो. खरंच त्याचं नाव आणि नंबर टिपून घ्यायला हवा होता. असल्या सज्जन आणि प्रामाणिक माणसाचं जाहीर कौतुक व्हायला पाहिजे. भरल्या अंतकरणानं गुरुजी म्हणाले, चला हो सामान कुठे, सामान. नाडकर्णी त्या गडबडीत हमा सामान घेऊन बेपत्ता झाले होते. शेवटी 15-20 मिनिटांच्या शोधानंतर हमा सापडले. हमा शोधायला काशीनाथ नाडकर्ण्यांचा पेटारा फार उपयोगी पडला. असला पेटारा त्यापूर्वी इतरांनी सोडाच, पण हमालांनी पाहिला नव्हता. पूर्वी जादूगार आपल्या हंडी बागाला झोपायला असले पेटारा वापरत. आग्र्याहून शिवाजी महाराज पळाले त्या असल्याच बुरडी पेटाऱ्यातून, असं बाबू काकांचं मत होतं. हमा सापडल्याच्या आनंदात मंडळी पुढे निघाली आणि घात झाला असं म्हणून बाबू काका मटकन तिकीट कलेक्टरच्या दारातच खाली बसले. अरे काय झालं काय इडियट साला, तिकिटी विसरला का साला? 2 तास क्यू मध्ये उभा राहून रिझर्व केला तिकिटी. 2 नाही 2.5 तास उभा होतो मी तिकिटांच्या रांगेत. कोचरेकर मास्तरांचा धीरच सुटला होता. अजून ते प्लॅटफॉर्म मध्ये शिरले नव्हते, पण कसलाही युनिफॉर्म घातलेल्या कोणत्या इस्माला पाहिलं की कोचरेकर मास्तरांची छाती धडधडायला लागते. अहो तिकीट नाही, तिकीट ही आहेत. तिकिटी आहेत तर मग घाट कसा झाला? व्हिक्टोरिया सामान विसरला. जेव 10 रुपयांची नोट त्याला दिली होती, तो सुटे नाही म्हणाला, पण नोट त्याच्या जवळ राहिली. वर त्याला ₹14.5 मोजले. म्हणजे साला ₹14.5 व्हिक्टोरिया पडली. इडियट. पण तू नोट परत कशी नाही घेतली? ते 4 आणे परत घेतली, त्यात नोट घ्यायचं राहिलं. बघ ये साला नाडकर्णी, हे तुमचे कोकणातले लोक. तो कोकणचा असणं शक्य नाही. काय समजले? तो कोकणात घोडागाडी चालवायला शिकणार कुठे तो? आमच्या कोकणात सगळे बैल. तिकडे म्हणजे धमण्या नाही, धमण्या. मिस्टर बाजूला तिकीट कलेक्टर करतला. त्या गडबडीमध्ये पुन्हा एकदा आम्हाला हरवलं. पुन्हा प्रवासी मंडळींनी नाडकर्ण्यांच्या पेटाऱ्यावर त्यांना शोधून काढलं. आता प्लॅटफॉर्मवर पुढल्या आघाडीवर सोकाजी त्रिलोकेकर आणि कोचरेकर मास्तर हमालांबरोबर चालले होते. ये ते वाट्यात तिकडे सामान टाकू नका, रिझर्वेशन आमचं आबक रिझर्वेशन बघ आबक. अहो हमालांनो हा 2nd क्लासचं नाही ना, नीट बघा. हा आमचं 3rd क्लासचं रिझर्वेशन आहे. हमालांनो जरा इकडे नीट लक्ष द्या प्लीज. 3rd क्लास म्हणजे बरं का, 3rd क्लास म्हणजे अशा 3 पिवळ्या उभ्या दांड्या असतात. कोचरेकर मास्तर हमाला ना 3rd क्लास कसं ओळखायचं ते सांगत होते. आणि मागल्या आघाडीवर काशीनाथ नाडकर्णी आणि बाबू काका खरे यांचा संवाद चालला होता. पण ₹10 तुम्ही व्हिक्टोरियावाल्याला दिले ते विसरलात कशी तुम्ही? अहो हे काय पा रस्ता सांडले धोत्रावर, ₹10 काय संबंध? अहो निम्मा रस्ता धोत्रात गेलाय माझ्या. केव्हा एकदा धोतर बदलतो असं झालंय मला, सुचत नाहीये काही. काय मिरच्या घालताय ते लोक रश्यात. म्हणजे हळू चाटला बिटलं की काय तुम्ही? चाटता काय, झोमतोय ना मांडीला. आता मात्र बाबू काकांचा चेहरा केविलवाणेपणाची शीव सोडून रडकुंडीच्या राज्यात शिरला होता. तेवढ्यात एक 3rd क्लासचा रिझॉर्ट डबा सापडला. चला चला चला.